घर घर काय घर घर? अरे आपलं 2 BHK ना खूप छोटं पडतंय. 3 BHK घे ना. 3 BHK. मी पण तोच विचार करतोय. ते एक 3 BHK घर घेऊया. 80-90 लाखापर्यंत नाशिकमध्ये 3 BHK येतच. हो. आपल्याकडे 30 lakhs आहे, ते डाऊन पेमेंट करूया. 50 lakhsचं लोन घेऊया. हा अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही घराची प्लॅनिंग करताय का? पहिले हे ठरवा की तुम्हाला श्रीमंत व्हायचंय की बँकेला श्रीमंत करायचंय. आम्हाला तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, दॅट इज क्लिअर. मग एक सोपी आयडिया देतो मी, त्याच्यावर विचार करा. हे जे 30 लाख रुपये तुम्ही भरणार आहात ते काही भरू नका. 2 BHK मध्ये ऍडजस्ट करा 10 वर्ष. जो लोन मध्ये तुम्ही EMI भरणार आहात, 50 लाखाचं लोन घेतलं तर 45,000चं EMI, त्याच्याऐवजी 40,000ची SIP करा 10 वर्ष, 1 कोटी रुपये येतील. हे जे 30 लाख तुम्ही डाऊन पेमेंट देतायत ते पण इन्व्हेस्ट करा, त्यातनं अजून एक 1.25 कोटी रुपये तयार होतील. तोपर्यंत हा जो फ्लॅट आता तुम्ही विचार करताय 90 लाखाचा घेऊ, त्याची किंमत 6% वाढून 1.6 crores झालेली असेल. वाव. जो पैसा तुमच्याकडे जमा झालेला आहे त्यातनं तो फ्लॅट कॅश डाऊन घ्या, तरी पण 50 लाख रुपये तुमच्या खिशात उरतील. कैसा आहे आयडिया? बहुत अच्छा है. आता श्रीमंत कोण झालं? आम्ही. राईट. ज्या लोकांना श्रीमंत व्हायचंय त्यांनी विचार करा. बाईंग अ हाऊस अर्ली इन लाईफ इज अ शुअर शॉर्ट फॉर्म्युला फॉर फायनान्शियल सुसाईड. माझ्या वेबसाईटवर जा आणि एन्क्वायरी फॉर्म भरा. सगळी मदत मी तुम्हाला करीन टू ग्रो युअर फायनान्शियल फ्युचर.